तो हे गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता आपण निघालो आपल्या डेलीच्या रुटीनला म्हणजे ऑफिसला आणि ह्या रोडला आज भरपूर धूळ होती भावांनो. या धुळीचा कसा तरी सामना करत आपण पोहोचलो ऑफिसला. वरती आलं बघितलं भावाने तर कोणीतरी ठेवले ते कॅरेट. बोलतो कॅरेट नेणार कोण? तर कोण नेणार? बोललो, आपणच नाही बोललो कारण की आपण हलके-फुलके आज काम करणार होतो. इथं आलं बघितलं भाऊ म्हणे जेव्हा आपलं बघ शंभर सगळा माल काढा होता. भाऊ तो माल काढ बोललो तर परत आम्ही लावतो स्टिकर. पटापटा स्टिकर लावून घेतले. तर खाली येऊन बघितलं तर आपला वगैरे सगळा माल रेडी झाला होता. गाडीमध्ये लोडिंग करत होते. बोललो, "तुम्ही करा." बोललो, "मस्तपैकी माल लोडिंग. आपण मस्तपैकी आज आराम करणार आहे." बोललो, "काही कामं करणार नाही." तेवढं बघा आपली राज्यशाही बघा. मस्तपैकी आपलं कलिंगड-बिलिंगड कापून भेटला. मस्त कलिंगड खात होतो. कलिंगड एक नंबर गोड होता भावांनो. एकदम लाल झर होता. कलिंगड खाऊन झाला आणि तेवढं बघा आमच्या जया भाऊची काय ते किरकिर झाली बोललो, तुम्हाला दाखवू बोललो. ही किरकिर झाली तेव्हा माल ठेवण्यावरून कारण माल आमचा भरपूर असतो पुणे जागा अडून घेतात आम्ही. हे म्हणते तुम्ही माल एका साईडला ठेवत जा, पण आपण काय माल ठेवत नाही एका साईडला काय पूर्ण माल आपला पसरलेला असतो. तर भावानं आपलं आलो वरती गेले आपल्याला पॅक करून आता आपण निघालो घरी जाण्यासाठी. आणि हा बघा आमचा दबंग भाई नुसतं गॉगल-बिगल घालून एवढं दबंग फुल स्टाईलमध्ये चालत होता. तर भावानं तो रेल्वे स्टेशनला आलो आणि गर्दी भरपूर होती. भावानं तुम्हाला एकदा दाखवू गर्दी कशी असते. सगळ्यांना वाटतं मुंबईची लाईफ सोपी असते भावानं, पण मुंबईची लाईफ सोपी नसते भावांनो. सकाळपासून 9-10 घंटे कामं करा, वापस घरात आणि ट्रेनमध्ये पण उभाच राहावं लागतं. थोडी स्ट्रगल लाईफ असते भावांनो, तर पण सोपं वाटतं तसं नसतं भावांनो. तर भावांनो आपण पोहोचलो दिघा स्टेशनला. 5 मिनिटाची वॉकिंग करू आपण घरी पोहोचलो. घरी पोहोचलो मस्त फ्रेश झालो. पण या लोकांनी मला काय माझ्या घरामध्ये बसू दिलं नाही. लगेच या भावाने उचललं आपल्याला टाकलं गाडीवर आणि पोहोचलो आता मी ठाण्याला. कारण की ठाण्याला ज्या बायला काय तर शॉपिंग करायची होती. पण काय शॉपिंग करायची ती मला पण नव्हती माहीत, ओमकारला पण नव्हती माहीत. तो नुसतं बोलतो, "मी चला." बोलला, "चला." बोलले की जावंच लागतं. नाही गेलं की भावाला की राग येतो. तर आम्ही पोहोचलो ठाणे मामलेदार मिसळच्या बाजूला. पण भावाला हे ज्या दुकानात गेलाय त्या दुकानात आम्हाला कळालं भावाला काय घ्यायचंय, पण काय कोणती वस्तू घ्यायची आहे तुम्ही हे आम्हाला काय माहीत नव्हतं. तर आम्हाला समजून घ्यायचे काय घ्यायचे आणि कशासाठी घ्यायचे ते. भावानं ती काय म्हणते ती वस्तू भेटली आम्ही दुसऱ्या दुकानात निघालो जाण्यासाठी. भावाने 4-5 दुकाने केली. आम्हाला काय दुकानं भेटलं नाही. अख्खा ठाणा पलटी मारावा लागला. पण ती काय वस्तू पण भेटत नव्हती. तर फायनली आम्ही गावात एरियामध्ये गेलो. तिथं पण बघितलं आम्ही दुकानं. तिकडे भरपूर दुकानं बंद झाले होते कारण की वारले 10:30-11 का असे वारले होते. ते बोललो काय आता नाही भेटत, पण भाऊ काय ऐकत नव्हता. तो म्हणतो वस्तू घ्यायची म्हणजे घ्यायची. तर फायनली आम्हाला हे दुकान भेटलं. बोललो ह्या दुकानात तरी जा बोललो. तर ह्या दुकानामध्ये गेलो. आम्हाला वाटलं भेटेल कारण हे दुकान एकदम हाय होतं आणि एकदम प्रोफेशनल दिसत होतं आणि भरपूर वस्तू होत्या. पण फायनली आमचं नशीब काय फाटकं आहे आमचं नशीब भावानं. काय केलं आम्हाला कोणती वस्तू लगेच भेटत नाही जी हवी ती. तर जाऊ द्या बोललो आजचा ब्लॉग तिथं समाप्त करू. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनल नवीन असताना तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. ओके गाईज बाय.